भावना दळवी, श्रीकांत इनामदार यांच्या मालमत्तेतील सगळ्यात जास्त वाटा तुमच्या नावे केला गेला होता. कुठला पुरुष लग्नाच्या आधी हे करतो? न्यायाधीश महोदय, भावना दळवी यांनी श्रीकांत इनामदार यांना मॅनिप्युलेट केलं होतं. सर जयसाहेब, मला वाटतं विरोधी पक्षाचे वकील कोर्टाची दिशाभूल करतायत. हां, मुळात व्यंकटेश आरोपी आहे की नाही याबद्दल ही केस सुरू आहे. भावना दळवी यांचा या केसशी काहीच संबंध नाही आहे आणि त्यांचं आतापर्यंत कुणीच नाव सुद्धा घेतलं नाही आहे. हां, म्हणजे ना त्या म्हणतायत की त्यांनी हा गुन्हा केलाय, ना व्यंकटेश म्हणतोय की त्याची बहीण या गुन्ह्यात त्याच्यासोबत सामील होती. हां, असं तर एखाद्या श्रीमंत माणसाच्या आयुष्यात 10 माणसं आजूबाजूला अशी असतात ज्यांचा त्याच्या संपत्तीवर डोळा असतो. हां, म्हणजे या विरोधी पक्षाच्या श्रीकांत इनामदार यांच्या बहीण आणि त्यांचा नवरा हां रवी मुजुमदार यांचा त्याच्या संपत्तीवर डोळा होता आणि म्हणून त्यांनी श्रीकांत इनामदार यांना मारून टाकलं. जयसाहेब, हां. माइंड युअर लँग्वेज, माइंड युअर बिहेवियर. तुम्हाला जेव्हा बोलण्याची संधी देण्यात येईल तेव्हाच बोला. जसे तुमच्या पक्षाचे वकील तुमचे तर्क मांडतायत त्याचप्रमाणे झाडबुके वकील त्यांचे तर्क मांडतायत. सर, मला आणि माझ्या भावाला या केसमध्ये गोवलं जातंय. ना मला श्रीकांत सरांची प्रॉपर्टी हवी होती, ना त्यांच्याशी लग्न करण्यामागे माझा काही वेगळा हेतू होता. आणि माझं पहिलं लग्न असताना मी ते विधूर माणसाशी करायचं का नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. माझा वैयक्तिक प्रश्न आहे तो. माझं वय वाढत होतं आणि त्यामुळे माझ्या लग्नाची माझ्या आई वडिलांना काळजी वाटत होती. श्रीकांत सर मला भला माणूस वाटले म्हणून मी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तो माझा वैयक्तिक सर्वस्वी माझा निर्णय होता. पण कोर्टात माझ्या निर्णयाची अशी लक्तरं काढणं मला मान्य नाही. न्यायाधीश महोदय, ते सगळे केस संदर्भातले प्रश्न होते. नव्हते. समजा असं असतं की श्रीकांत सरांचंही हे पहिलंच लग्न असतं आणि बाकी सगळ्या गोष्टी अशाच घडल्या असत्या, तर तुम्ही असं म्हणाला असतात का की आता या दोघांचं पहिलं लग्न आहे तर या मुलीचा या अपघाताशी काहीही संबंध नाहीये? नाही ना? तुम्ही हेच म्हणाला असतात ना की हा अपघात या मुलीनेच घडवून आणलाय. मग यापुढे माझ्या पत्रिकेचा आणि श्रीकांत सरांच्या दुसऱ्या लग्नाचा उल्लेखही करू नका आणि माझी माफी मागा. आता हे अति होतंय. तू स्वतःला वकील समजायला लागलीस का? ॲडव्होकेट करडे, नाही नाही, मी स्वतःला कोणीही समजायला लागलेली नाहीये सर. पण का प्रत्येक वेळेला काहीही झालं की मुलीचं शिक्षण, वय, नोकरी, लग्न, मुलं होणं न होणं, ती चांगली सून असणं, बायको असणं, आई होणं न होणं यावरच का बोट ठेवलं जातं? का एखादा पुरुष चांगला नवरा होण्याबद्दल आणि बाप होण्याबद्दल चर्चा होत नाही? नकोय तर मला आमच्याकडे बघणाऱ्या अशा नजरा. आणि आम्ही कसे आहोत हे ठरवणारे इतर. या केसशी संबंध नसताना माझ्या खासगी आयुष्यावर तुम्ही बोट ठेवलेलं मला चालणार नाही. आणि तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे. न्यायाधीश महोदय. ॲडव्होकेट करडे, माफी मागा आणि पुढे काही प्रश्न असतील तर विचारा. सर, परंतु ॲडव्होकेट करडे, आपण कोर्टात कोणत्याही स्त्रीचा अपमान होणार असं वागू शकत नाही. सॉरी. तुम्ही बसू शकता.
तुमचा साक्षीदार येणार आहे का भावना दळवी? सर हे घ्या, प्रकाशला घेऊन आलोय मी. त्यांना आधी मेडिकल हेल्प द्या आणि पुढच्या वेळेस बोलवा. मला आत्ताच बोलून द्या. आता जर संधी नाही दिली तर माझं काय होईल मलाच माहीत नाही. तुम्ही तयार असाल तर मी तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केली तर चालेल? तुला कल्पना आहे ना काय करायचंय ते? हो साहेब. श्रीकांत इनामदारच्या ऍक्सिडेंटची जबाबदारी स्वतःवर घ्यायची आणि कोर्टात माफीचा साक्षीदार व्हायचं. तुला पैशांची गरज आहे ना? एक पार्टी आहे मोठी, तिला केस दाबायची आहे. तो आरोप घेण्यासाठी ते 8 ते 10 लाख देणार आहे. इथे सही करा आणि अंगठा द्या. हीच वेळ बरोबर आहे सगळं सांगून टाकायलाच हवं. मी जरी व्यंकीची अडचण सोडवली तरी त्याला एका नवीन संकटात टाकलाय आणि ते काही बरोबर नाहीये. हो तयार आहे. विचारा काय विचारायचं ते. तुम्ही आरोपी व्यंकटेश यांना ओळखता का? हो माझ्या वस्तीत राहतो. काही दिवसांपूर्वी व्यंकटेश यांना मदतीची गरज होती तेव्हा तुम्ही त्यांना मदतीचा हात पुढे केला होता, पण त्या बदल्यात तुमची काहीतरी अपेक्षा होती. त्याबद्दल काहीतरी सांगा. हा मी तुम्हाला पुन्हा विचारते की व्यंकटेश यांना केलेल्या मदतीच्या बदल्यात तुमची काय अपेक्षा होती तुम्ही सांगू शकाल? काय मागणार? दिलेले पैसे माझे परत कर इतकंच म्हणालो साहेब. साहेब मी मदत करायला गेलो आणि मी सगळ्यामध्ये अडकून गेलो साहेब. बघा ना साहेब माझी काय हालत झाली बघा ना साहेब.